माझ्याशी न बोलण्याचा, माझ्याकडे तोंड फिरवण्याचा पूर्ण अधिकार आहे मंजिरी. पण काही हवंय का? माफी हवी आहे, नाहीतर शिक्षा तरी. कशाबद्दल? ते तुला खूप चांगलं माहिती आहे. शिक्षेचं म्हणाल तर जे झालंय त्यात आपल्या दोघांनाही शिक्षा झाली, पण तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे, आणि त्यासाठी तुम्हीच माफ करा मला. ऑफकोर्स आत्या, मी मंजिरीची काळजी नाही घेणार तर कोण घेणार? बिचारी भोळी मंजिरी. अगं पण डाव पलटला तर? असा कसा पलटेल? तुला आठवतंय आत्या? आत्या तूच म्हणाली होतीस ना की या घरातलं मंजिरीचं महत्व वाढणार आहे म्हणून. अगं पण तसंच घडतंय की. नाही, चुकतेस तू. मंजिरी आणि सत्यजित मध्ये अजूनही दुरावा आहे, आणि त्यात आता मंजिरी चालली माहेरी, म्हणजे हा दुरावा आणखीन वाढणार. आणि या गोष्टीचा फायदा कसा करून घ्यायचा आहे मला चांगलंच माहिती आहे, आणि जमतं सुद्धा. आई अंबे, काय डाव मांडलायस ग बाई? डाव तर अजून मांडायचा आहे आत्या. जोपर्यंत ही माझ्याशी खरं बोलत नाही तोपर्यंत हिनं माझ्या नजरेसमोर दिसायचं नाही. आजपासून या मुलीला या घरात जागा. प्लीज प्लीज विश्वास ठेवा, मी खोटे नाही बोलले तुमच्याशी. अंजली, आई लग्न केलं ना मी तिच्याशी. आणि ते लग्न करताना तिची रक्षा करण्याचं वचन दिलं देवा ब्राह्मणाच्या साक्षी. मग मी हिला कसं काय हो दिला. मंजिरी, बस जरा मला बोलायचंय तुझ्याशी. मी सत्यजितशी बोलली, तो उद्या संध्याकाळी तुला पुण्याला नेऊन सोडणार आहे. पुण्याला? पुण्याला कशासाठी? कशाला म्हणजे तुझ्या माहेरी. मला नाही जायचंय माहेरी. मंजिरी, हो म्हणजे मी बरी आहे इथे. मी सांगते म्हणून जा. फायनली तू चाललीस म्हणजे पुण्याला, माहेरी? हो म्हणजे आई म्हटलं जाऊन ये म्हणून. कधी जाणार आहेस? उद्या. चल मी तुला मदत करते, तुझी तयारी करून देते. सांग काय करायचं? अगं नाही, राहू दे, झाली आहे तयारी माझी. तू तुझ्या आई बाबांबरोबर 2-1 आठवडे राहिलीस तर त्यांनाही किती छान वाटेल ना, आणि आम्हाला पण इकडे खूप छान वाटेल. म्हणजे तिकडनं परत आल्यावर तू किती छान फ्रेश असशील ना, आणि आमच्या सगळ्यांसाठी तेच महत्वाचं आहे, तू छान असणं. अगं म्हणजे तू ती ऑरेंज साडी नाही घेतलीस? मी तुला देते. वेडे, तुझ्यावरती इतकी छान दिसते ना ती ऑरेंज साडी, तर तू घेऊनच जा. आणि ती